केंद्र सरकार और राज्य सरकार ने देश के सभी नागरिकों से अपील की है कि सभी लोग कम से कम एक पेड़ जरूर लगाएं, जिससे मानव जीवन को बहुत फायदा होगा और नागरिक बड़ी संख्या में पेड़ लगा रहे हैं। लेकिन जालना जिले के भोकरदन तालुका के पोखरी शिवार में एक अलग ही घटना घटी। इस घटना के कारण सभी पेड़ प्रेमी गुस्सा और आक्रोश व्यक्त कर रहे हैं, क्योंकि पेशे से शिक्षक संदीप रामराव तांगड़े ने 10 से 15 साल पहले लगे नीम के पेड़ को काट दिया। इसमें खास बात यह है कि इस नीम के पेड़ को जेसीबी की मदद से काटा गया है। इस शिक्षक ने ही पेड़ को काटा है, इसलिए सभी नागरिक आक्रामक हो गए हैं और उन्होंने पारद पुलिस स्टेशन पहुंचकर जेसीबी के मालिक और ड्राइवर और शिक्षक संदीप तांगड़े के खिलाफ शिकायत दर्ज कराई है। जालना में वन विभाग के समक्ष भी शिकायत दर्ज कराई गई है। इस संबंध में नीम के पेड़ को काटे जाने के बारे में पूछे जाने पर वन विभाग के अधिकारियों ने कहा कि कोई लाइसेंस नहीं दिया गया था और पारद पुलिस जेसीबी मालिक और चालक के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग कर रही है। आई मला सांगा, काय नाव आहे तुमचं, काय झालं? कासाबाई पंढरनाथ तांगडी, वडद ताकडा, पोखरीच्या शिवारात मी जमीन, गट नंबर 16, संदीप आणि सुनील। पूर्ण नाव काय? संदीप रामराव तांगडे। संदीप रामराव तांगडे, सुनील रामराव तांगडे। त्यांना न विचारताना मोह झाड तोडलं। पुन्हा म्हणतो काय करायचं तर करून घ्या। मी त्या झाड वाढी लावलं, मग झाड पाणी घातलं, मग पोरं बसणार होते, मग ढोरं वासरं बसणार होते। मी त्याच्यासाठी झाड लावलं होतं, त्याच्यामध्ये तिथे बसणार होते, माझ्या ढोरासाठी सावलीसाठी मी झाड लावलं होतं। कुठं तक्रार दिल्या का? पोलीस स्टेशनला दिली। बाया मला सांग, काय प्रकरण आहे, काय झालं होतं, काय नाव तुझं? माझं शेती आहे गट नंबर 16 मध्ये पोखरी शिवारातील माझे एक झाडलं होतं लिंबाचं, माझं शिवारातील पोखरी शेती गटातील शासनाची परवानगी न घेता माझं झाड तोडले गेलेलं आहे। कोण तोडलं ते? काय? संदीप रामराव तांगडे, सुनील रामराव तांगडे। ते तरी पण शिक्षक आहे, पेशावर शिक्षक आहे, तरी पण ते कोणाला न विचारता त्यांनी झाड तोडलेलं आहे माझं। कशाच्या इथं तोडलं? कशाला तोडलं? जेसीबी द्वारे तोडलं आहे। तक्रारी मी पोलीस स्टेशनला दिलेली, भारत पोलीस स्टेशनला। वन विभागाला पण द्यायचे। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? योग्य ती कायदेशीर कारवाई होत ना, शासकीय कायदेशीर कारवाई व्हायची। संदीपचा जो शिक्षक आहे आणि तुमचा अगोदर यापूर्वी काही वाद होता का? काय वाद करणे? कशामुळे वाद काहीच नव्हता, वाद होता थोडा शेतीवर थोडा। काय वाद होता, सविस्तर काय वाद? त्याला जमीन 8 गुंठे जमीन मोजणी लागत होती त्याला। दिली नाही का तुम्ही? दिली, त्याला मोजणी करून दिली, तरी पण वाद चालू आहे। त्यांना न विचारता माझं गट नंबर 16 मध्ये दिली जमीन, त्याने झाड तोडलेलं आहे। पेशाने शिक्षक असून तो वाद घालत असतो, कुठला न विचारता आमच्या संघ वाद घालत असतो। आता पण त्यांनी पोखरीच्या बायासोबत वाद घातला होता काही दिवसापूर्वी। त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। काय मागणी तुमची पोलीस विभागाला व वन विभागाला? शासनाला एवढीच, पोलीस विभागाला एवढीच मागणी, फक्त कायदेशीर कारवाई व्हावी। काय नाव दादा? माझं नाव कृष्ण पंढरनाथ तांगडे। सरकार म्हणतो झाड वाढवा आणि हे शिक्षक झाड तोडू लागला। कोणी शिक्षक? मास्तर। नाव काय? संदीप रामराव, सुनील तांगडे रामराव।